कोरेगाव क्रांती। नमस्कार, संतोष सिंग चौहान, कोरेगाव क्रांती चा प्रतिनिधी या संदर्भात आलेलो आहे। मी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे। आपल्या समोर आहे उत्कृष्ट जे नेते, माथाडी जे कामगार आहे, त्या संघटनेचा कामकाज फार मोठा आहे यांच्याकडून जाणून घेऊया जे लॉकडाऊनचा ज्या संदर्भात खरोखरच करोना आहे का किंवा नाही आहे या विषयावर आपण चर्चा करूया आणि ह्यांचे विचार जाणून घेऊया। खरोखरच काय विषय आहे, करोना आहे किंवा नाही आहे। क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय। प्रथम मी कोरेगाव क्रांती प्रतिनिधी संतोषजी चव्हाण, अभिजितजी पाटील साहेब आणि माझ्या सोबत उभा टाकलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। जे आता पत्रकार बंधूंनी जे काही मला प्रश्न विचारलेला आहे, कोरोना आहे किंवा नाही, मी मुळात असं म्हणेन कोरोना हा रोगच नाही। रोग का नाही तर कोरोना आजपर्यंत जे काही सामान्य लोकांना झाला ते सामान्य लोक मयत झाले, सर्व काही झालं, परंतु इतर ते जे आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांना पण कोरोना झाला होता। त्यापैकी सामान्य जसे मयत झाले तसे मंत्री संत्रीपैकी कोणता मंत्री संत्री मयत झालेला आहे, कोणता खासदार मयत झालेला आहे? झालेला नाही। की कोरोनाच्या नावाखाली जी डॉक्टरनी जी षडयंत्र रचलेलं आहे ते डॉक्टर लोकांनी ह्या सामान्य लोकांचे कंबर आर्थिक व्यवहाराने मोडलेला आहे, खूप लूट जनतेची केलेली आहे। कोरोना हा नावाचा रोगच नाही, कोरोना नाहीच, फक्त कोरोनाच्या नावाखाली डॉक्टर लोकांनी जनतेला लुटलेलं आहे असं मला म्हणावंसं वाटते। कारण का की कोरोना जर समजा रोग असेल तर प्रत्येकालाच व्हायला पाहिजे, किंवा कुणाला जर समजा झालेला असेल तर ते समजून यायला पाहिजे कोरोनाचे काय लक्षणं आहेत ते जनतेसमोर शासनाने मांडले पाहिजे, ते त्याची जनजागृती केली पाहिजे। पण तसं काही शासन जनजागृती करत पण नाही आणि काही तसंही नाही, फक्त की त्याला भरती करायचं, मध्ये न्यायचं, 1 घंटा 2 घंटे ठेवायचं आणि तो लगेच मयत घोषित करायचं आणि थोड्या वेळाने त्याची डेड बॉडी आणली तर त्याची डेड बॉडी कमरेपासून पूर्ण रक्ताळलेली असायची। मग आम्हाला असा संशय निर्माण होतो आहे, कोरोनाच्या नावाखाली डॉक्टर लोक मध्ये नेतात, त्याची किडनी काढून घेतात, त्याचं रक्त काढून घेतलं जातं आणि ती कुठं पार्सल करतात। एकमेव त्या कोरोनाच्या नावाखाली लुटणारी अवलाद म्हणजे डॉक्टर लोक आहे। त्यावेळेला कोरोना म्हणून गाजवला, त्यावेळेला 2-3 वर्ष लोकांचे हाल झाले अन्न पाण्या वाचून। तर ती शासनाला माझी विनंती आहे, शासनाला मी अशी हात जोडून विनंती करतो, कोरोनाच्या नावाखाली सामान्य माणसाला परेशान करू नका, त्रास देऊ नका। खरोखरच जर रोग असेल त्याचं जनतेपुढं तुम्ही त्याचे लक्षणं सांगा, लक्षणं दाखवा, परंतु त्या कोरोनाच्या नावाखाली त्याला भरती करून त्याचं देव मानला, जाने हृदयात बुद्ध कोरला, सामान्य माणूस मयत पावतो। तर एखाद्या हे त्याचं लहान मुलांचं पालक तो स्वीकारणार आहे का? देतील, 4-5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला देतील, पण जसंही की वडिलाचं जे छायाचित्र आहे, आईचं जे जी मायेचा ओलावा हा मिळणार आहे का? मिळणार नाही। म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे, कोरोनाच्या नावाखाली जनतेची लूट होऊ नये असं शासनानं काहीतरी उपाययोजना राबवाव्यात आणि कोरोना नाही असं जाहीर करावं आणि असेल तर त्याची लक्षणं काय याची जनजागृती करावी अशी शासनाला मी विनंती करतो। जय भीम, जय संविधान। महाराष्ट्र शासनाने जे डिक्लेअर केलेलं आहे त्या संदर्भात लॉकडाऊन हा प्रकार लागणार आहे, लॉकडाऊनच्या संदर्भात आपण जाहीर निश्चित काय करणार आहे? लॉकडाऊनचा प्रथम मी त्या रोगाचा जाहीर निषेध करतो। मायबाप शासनाने लॉकडाऊन लावण्यापूर्वी प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती काय आहे ही तपासावी, त्याला 1-2 महिन्याचं जेवढं राशन पुरल
तेल असेल, मीठ असेल, डाळ असेल, जे काही अन्न जे काही लागणारे आपल्याला आहे ती शासनानं द्यावं आणि तरच ते लॉकडाऊनचं हे करावं. लॉकडाऊन लावू नये. लॉकडाऊन लावले म्हणजेच सामान्य माणसाचं मरणच आहे. म्हणून जे ह्या लॉकडाऊन आपलं कोरोनाचा मी जाहीर निषेध करतो. मायबाप सरकार यांनी काळजीपूर्वक जनतेकडे लक्ष द्यावं. जनता आपल्या महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली चालणारी आहे. महाराष्ट्रातले नागरिक आहेत. गरिबाला वाचवा, श्रीमंताला वाचवा, मनुष्य प्राण्याला वाचवा, हे शासनाचं कर्तव्य आहे. शासनाने त्याच्यावर देखभाल करावी आणि लॉकडाऊन लावू नये असं शासनाला माझी नम्र विनंती आहे. Like, comment, and subscribe.